जी मस्साजोगची घटना घडली आहे ती अतिशय निषेधार्ह आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण त्यातील खऱ्या दोषींनाच शिक्षा व्हायला पाहिजे, मग ती फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. पण संदीप क्षीरसागर सारख्यांनी तिथं जाऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्याचे नावं घेण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॉकलेट सारखे 307 कोण करतं, फुटाण्यासारखे 307 बीड शहरामध्ये झालेलेच साहेब. 21 तारखेला जर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये नसतो उपस्थित तर माझ्यावर फारुख पटेलवर ॲट्रॉसिटी 307 सारखे गुन्हे दाखल झाले असते. आणि हे आता आम्ही पुराव्यानिशी दिलेलं आहे. आणि हे हल्ले करणारे कोण आहेत तर संदीप क्षीरसागरांचा भाऊ गजानन क्षीरसागर, त्याचा कार्यकर्ता गणेश जाधव, ज्याने पोलिसांचा डोळा फोडला, डोळा निकामी केला, असा व्यक्ती आमच्या घरावर हल्ला करतात. आणि अशा बीड पोलीस प्रशासनाच्या विरोधात संदीप क्षीरसागर बोलतात की बीडचा बिहार झालाय. तर खडा बीडचा बिहार गेल्या 5 वर्षामध्ये जर कोणी केला असेल तर तो संदीप क्षीरसागरांनी केला. याचे उदाहरणं अमर नाईकवाडे असतील, फारुख पटेल असतील, बाळासाहेब गुंजाळ असतील, ॲडव्होकेट राजेंद्र राऊत असतील. मग या लोकांवर खोट्या गुन्हे दाखल करायचे आणि परत मजा घेत बसायची तर आमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त होतील ना या सगळ्या याच्याने.